बैठकावरती बैठका सुरू आहेत. नेमके काय विषय मांडले गेले आणि ठेवीदारांचा देखील महत्त्वाचा विषय होता, तुम्ही त्यांना घेऊन गेलेला होता. सगळ्यात महत्त्वाचं या जिल्ह्यामध्ये ज्ञानराधा मल्टीस्टेट याचं 3,700 कोटी रुपयाचं या ठिकाणी लोकांचं देणं आहे आणि इतरही 13-14 आणि अजूनही गुन्हे न दाखल झालेल्या काही मल्टीस्टेट 14 मल्टीस्टेट आहेत. काही छोट्या छोट्या पतसंस्था आहेत, परंतु जवळपास 5,000 ते 6,000 कोटी रुपये या जिल्ह्यातल्या गोरगरीब लोकांचे त्या ठिकाणी अडकलेले आहे. आणि याच्यामध्ये आम्ही माननीय अजितदादांनी या बाबतीमध्ये एक बैठक पाठीमागं मुख्यमंत्री महोदयांनी घेतली आणि आज पहिली बैठक ही पालकमंत्री म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री दादांनी ठेवली. त्याच्यामध्ये सांगोपांग चर्चा होऊन काही चौकशा ह्या CIDकडे आहेत, काही धाडी ह्या EDने त्या ठिकाणी दाखल केलेल्या आणि EOW. तर आम्ही सर्वांनी मिळून अशी बहुतेक सर्वच आमदारांनी अशी मागणी केलेली आहे की याच्यामध्ये सुसूत्रता आणली पाहिजे. MPIDमध्ये जे प्रस्ताव गेलेले आहेत त्या जमिनी लवकरात लवकर ताब्यात घेतले पाहिजेत आणि त्याचं विक्री करून गोरगरीब लोकांचे जे छोटे त्यातले ठेवीदार आहेत 50,000 ते 2 लाखापर्यंतचे 2.5 लाख 3 लाख यांचे पैसे या प्रॉपर्टीज जर त्या ठिकाणी विक्री केल्या तर लवकरात लवकर ह्या गोरगरीब लोकांचे पैसे मिळतील. म्हणून या बाबतीमध्ये जे काही म्हणजे सरकारी वकील असतील, SDM असतील, इथल्या DDR असतील, ह्या सर्वांनी एकत्रितरित्या लवकरात लवकर याच्यावरती ॲक्शन घ्याव्यात आणि ही प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करावी आणि सामान्य ठेवीदारांना न्याय मिळावा अशा प्रकारची मागणी सर्व आमदारांनी या ठेवीदारांचे जे प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित करतात, म्हणजे ज्ञानराधाचे ते आपले जे उबाळे असतील, त्याच्यानंतर अशोकराव हिंगे असतील, ते दुसरे बी काही कार्यकर्ते त्यांच्याबरोबर, मला वाटतं माजी अध्यक्षांचे PA तिपाले साहेब ते पण सर्वजण होते. सर्वांनी मागणी एकमुखी त्या ठिकाणी केलेली आहे. सर्व